नमस्कार मंडळी, बुकमाय वास्तूच्या रेसिडेन्शियल सेगमेंटमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे। खूप दिवसानंतर सिंहगड रोडला धायरी या भागामध्ये मी आलेलो आहे। जेव्हा आपण यूट्यूबची जर्नी सुरुवात केली ती तेव्हा धायरी या भागातले अनेक व्हिडिओ मी बनवून टाकले होते, पण आता आपण अख्ख्या पुण्यातले, नवी मुंबईतले आणि कोकणातले व्हिडिओ बनवत असल्यामुळे पर्टिक्युलरली सिंहगड रोड धायरी या भागात जास्ती करून येणं होत नाही। सो अनेक लोक आम्हाला सिंहगड रोड, धायरी, नरे, आंबेगाव या भागामध्ये प्रॉपर्टीची विचारणा करत असतात, खास करून 1 BHK। आजकाल 1 BHK बनत नाही, पण आजच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट घेता येणार आहे, ते पण धायरी फाट्यावर। खूप चांगलं लोकेशन आहे आणि तुम्ही जर धायरीमध्ये अफोर्डेबल कॉस्टचे 1 आणि 2 BHK बघत असाल तर आजच्या या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या प्रोजेक्टची डिटेल माहिती तर देणारच आहे, पण सॅम्पल फ्लॅटसुद्धा इथे बनवून तयार आहे, तो सुद्धा दाखवणार आहे। सो चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट डिटेलमध्ये समजून घेऊया। टोटल 3 फेजमध्ये हा प्रोजेक्ट बनणार आहे। 109 गुंठ्यामध्ये हे 3 फेज बनणार आहे। त्यातला पहिला फेज जो आहे तो 24 गुंठ्यामध्ये असणार आहे, दुसरा फेज जो आहे तो 60 गुंठ्यामध्ये असणार आहे आणि तिसरा फेज जो आहे तो 25 गुंठ्यामध्ये असणार आहे। आता फेज 1चं काम इथे चालू आहे। फेज 1मध्येच फ्लॅटचं जे बुकिंग आहे ते घेणं चालू आहे। आपण फेज 1ला समजून घेऊ। ह्या ज्या दोन्ही बिल्डिंग तुम्हाला दिसतात आहे या फेज 1च्या बिल्डिंग आहे, जे की ए आणि बी अशा असणार आहेत। टोटल युनिट जे आहेत 112 असणार आहे दोन्ही बिल्डिंगमध्ये मिळून। 1 BHKचे 24 युनिट असणार आहेत, 2 BHKचे 86 युनिट इथे असणार आहे आणि हे जे खाली दिसतात ते तुम्हाला 11 दुकानंसुद्धा इथे असणार आहे। आता हे दुकानं बनवण्याचं मेन कारण काय की ह्याच्या समोरचा जो रोड आहे हा DP रोड आहे, 12 मीटरचा, म्हणजे 40 फुटाचा रोड आहे, पण बाजूनी पण तुम्हाला 9 मीटर रोड मिळणार आहे। बिल्डिंगच्या मागं पण रोड आहे आणि उजव्या साईडला पण रोड आहे, तर 360 डिग्री ओपन व्ह्यू तुम्हाला इथे मिळणार आहे। इन्फिनाइट व्ह्यू आपण याला म्हणू शकतो, जो तुम्हाला या प्रोजेक्टच्या अवतीभोवती बघायला भेटू शकतो। मागाशी सांगितल्याप्रमाणे 11 दुकानं आहेत, कारण हा जो रोड आहे तो मोठा आहे। म्हणजे ह्या रेडियसचं जर सांगायचं झालं तर 2000पेक्षा जास्त लोक ह्या अवतीभोवती राहतात, म्हणजे या बिल्डिंगच्या अवतीभोवती। त्यामुळे जर तुम्ही इथं दुकान जरी घेतलं तर निश्चित तुम्हाला इथे फायदा होईल। आता स्ट्रक्चर सांगायचं झालं तर खाली एक बेसमेंट आहे, त्याच्यानंतर एक ग्राउंड फ्लोर आहे ज्याच्यावर तुम्हाला शॉप बघायला भेटतात आहे। बेसमेंट आणि ग्राउंडला इथे कार पार्किंग असणार आहे आणि त्याच्यावर 7 फ्लोर जे ते रेसिडेन्शियल इथे असणार आहेत। प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट असणार आहे, ज्याच्यामध्ये 6 फ्लॅट जे ते 2 BHK असणार आहेत आणि 1 BHKचे 2 फ्लॅट इथे तुम्हाला बघायला भेटतील। म्हणजे ह्या बिल्डिंगमध्ये 14 1 BHK आहेत, त्या बिल्डिंगमध्ये 14 1 BHK आहे। आता आजकाल 1 BHK खूप कमी बिल्डर बनवतात आहे। 1 BHK बनवण्याचा जो ट्रेंड आहे तो संपत चालला आहे, तर त्यामुळे ज्यांचं बजेट कमी असतं अशा लोकांची प्रचंड इथे गैरसोय होते। पण जर तुम्ही पुण्याच्या दक्षिण भागामध्ये खास करून सिंहगड रोडला 1 BHK जर शोधत असाल तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी होऊ शकतो। त्याच्यानंतर प्रत्येक बिल्डिंगमध्ये तुम्हाला एक लिफ्ट एक स्टेअरकेस मिळणार आहे, म्हणजे ए बिल्डिंगमध्ये एक लिफ्ट एक स्टेअरकेस आणि बी बिल्डिंगमध्ये पण एक लिफ्ट आणि एक स्टेअरकेस तुम्हाला इथे मिळणार आहे। एक गोष्ट मला या बिल्डिंगची खूप चांगली वाटली, तुम्ही जर बघितलं असेल तर हे दोन्ही टेरेस जे आहेत बिल्डिंगचे ते कनेक्टेड आहे। इथं सर्व ॲम्युनिटीज जे आहे त्या रूफटॉपवर तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत आणि या ॲम्युनिटीजमध्ये 14पेक्षा जास्त ॲम्युनिटीज आहेत आणि ॲम्युनिटीज देताना म्हणजे तुमच्या घरात अगदी लहान मुलं असतील, यंगस्टर असतील, सिनियर सिटीजन असतील, सगळ्यांचा विचार करून या ॲम्युनिटीज रूफटॉपवर देण्यात आलेल्या आहेत। पोझिशन सांगायचं झालं डिसेंबर 2026 ॲज पर बिल्डर कमिटमेंट आहे आणि रेरामध्ये जर तुम्ही बघितलं तर जून 2027ला या बिल्डिंगचं पोझिशन होणार आहे, म्हणजे साधारणतः 1.5 वर्षानंतर याचं पोझिशन इथे तुम्हाला मिळेल। 1 BHKचं कार्पेट 463 स्क्वेअर फूट आहे आणि 2 BHKमध्ये 3 कार्पेट आहे, 690, 702, 706 स्क्वेअर फूटचा। आत्ता आपण या प्रोजेक्टचा जो सॅम्पल फ्लॅट आहे याच्यामध्ये 702 स्क्वेअर फूटचा सॅम्पल फ्लॅट इथं बनवून आहे आणि या प्रोजेक्टच्या ज्या रिप्रेझेंटेटिव्ह आहेत मिस रुचिता मॅडम, त्या आपल्याला हे सॅम्पल फ्लॅट चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करतील, कारण त्यांना आपल्यापेक्षा या प्रोजेक्टची जास्त माहिती आहे। जेव्हा तुम्ही साईड व्हिजिटला याल तेव्हा त्याच तुम्हाला इथे भेटतील। सो आपण त्यांच्याकडून सॅम्पल फ्लॅट समजून घेऊया। आपल्याकडे 3 व्हेरियंट्स आहेत, त्यातला हा 702 कार्पेट आहे। एंट्री केल्यावर तुमचं इथे येणारे व्हिडिओ डोर फोन प्रीमियम क्वालिटीचा आपण डोर प्रोव्हाइड केलेले आहेत। लिव्हिंग रूम जर बघितला तर 10.5 बाय 18.5चा हा पूर्ण लिव्हिंग रूम आहे। तिथे तुम्ही एल शेप सोफा ठेवू शकता, देन इथे तुमचं TV युनिट येईल, इथे तुमचं डायनिंग एरिया येऊ शकतात। देन तुम्ही बाल्कनी बघू शकता, बाल्कनी पण आपण मोठी प्रोव्हाइड केलेली आहे, स्लायडिंग डोर्स दिलेले आहेत, कवर्ड बाल्कनी येणार आहे, म्हणजे तुमची प्रायव्हसी इथे हॅम्पर होणार नाही। सो किचन आपण बघू शकता, 10 बाय 8.5चं किचन असणार आहे। पॅरलर आपण काउंटर्स दिलेले आहेत, किचन काउंटर्स ब्लॅक ग्रेनाइट असणार आहे। तर त्या साईडला बघितलं तर एनक्लोज ड्राय बाल्कनी सुद्धा आपण प्रोव्हाइड केलेली आहे। सीपी फिटिंग्स चेहराचे आहेत।
डॅडो टाईल्स आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. या साईडला बघा कॉमन वॉशरूम आपण दिलेला आहे तुम्हाला. 4x5.5चं कॉमन वॉशरूम असणार आहे. अँटी स्किड टाईल्स प्रोव्हाइड केलेले आहेत आणि सेम ॲज इट इज बाहेर आपण वॉश बेस सुद्धा दिलेली आहे सेराची. ह्या बाजूला आले तर पॅरलली तुम्हाला 2 बेडरूम्स असणार आहे. त्यातला हा कॉमन बेडरूम असेल. कॉमन बेडरूम जो आहे तो आपण 10.5x11चा दिलेला आहे. ह्या साईडला बघितलं तर आपण वॉर्डरोब स्पेस आपण तुम्हाला सेपरेट दिलेला आहे, जेणेकरून इथे क्वीन साईज बेड आरामशीर बसू शकतो. आणि व्हेंटिलेशनसाठी तर आपण फुल साईज विंडोज दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला विथ मॉस्किटो मॅश आपण प्रोव्हाइड करतो. समोर जर बघितलं तर डीपी रोड आहे आणि डीपी रोडच्या त्या साईडला तुमचं रयत शिक्षण संस्थेचा प्लेग्राऊंड आहे. आपण मास्टर बेडरूम बघू. हा तुमचा प्रेशियस मास्टर बेडरूम आहे 10.5x12चा. त्याच्यामध्ये तुम्हाला आपण फुल साईज विंडो प्रोव्हाइड केली आहे व्हेंटिलेशनसाठी आणि सेम सेपरेट आपण वॉर्डरोब स्पेस दिलेला आहे तुम्हाला. अटॅच वॉशरूम असेल तुमचं. 4x8चं तुमचं वॉशरूम असेल. अँटी स्किड टाईल्स प्रोव्हाइड केलेले आहेत आपण. अँकरचे स्विचेस असणार आहेत. पॉलिकॅपचे वायर्स असतील. वॅट्रिफाईड टाईल्स प्रोव्हाइड केले आहेत 2x4च्या. आणि तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगते, आपण हा पूर्ण प्रोजेक्ट बनवला आहे MLA कन्सेप्टवरती, मॅक्सिमम लिव्हेबल एरिया. म्हणजेच की तुमच्या इथे बीम कॉलम्स काही येत नाही आणि तुम्हाला युजेबलसाठी स्पेस खूप राहतं. सो गाईज, आय होप तुम्हाला सॅम्पल फ्लॅट आवडला असेल. साईट व्हिजिट प्लॅन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. थँक्यू. सो मंडळी, ह्या होत्या मिस रुचिता मॅडम, ज्यांनी हा फ्लॅट तुम्हाला एक्सप्लेन केला. जेव्हा तुम्ही साईट व्हिजिटला याल तेव्हा रुचिता मॅडम तुम्हाला इथे प्रत्यक्षात साईडवर पण भेटतील. बिल्डरच्या सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ह्या. बाकी रेट सांगायचं झालं तर इथे 1 BHK पासून सुरुवात आहे. 1 BHK पण फ्लॅट इथे अवेलेबल आहे. 463 स्क्वेअर फूटचा कार्पेट असलेला 1 BHK इथे अवेलेबल आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 44 लाख रुपये जाते. ही मी सर्व खर्चासहित विथ कार पार्किंग सांगतो आहे. त्याच्यानंतर 690 स्क्वेअर फूटचा एक 2 BHK आहे, म्हणजे जो तुम्ही सॅम्पल फ्लॅट बघितला त्याच्यापेक्षा फक्त 12 स्क्वेअर फूट लहान असलेला फ्लॅट आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 68 लाख रुपये जाते सर्व खर्चासहित. त्याच्यानंतर आत्ता जो तुम्ही फ्लॅट बघितला 702 स्क्वेअर फूटचा, त्याची पॅकेज कॉस्ट 68,50,000 जाते, म्हणजे फक्त 50,000 रुपयांनी जास्त आहे. आणि अजून एक कार्पेट आहे फक्त 4 स्क्वेअर फूट आणि मोठा आहे, ज्याचा कार्पेट 706 स्क्वेअर फूट आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 69 लाख रुपये जाते सर्व खर्चासहित. आता इथं बुकिंग अमाऊंट जी आहे ती 1 लाख रुपये आहे. बिफोर ॲग्रीमेंट तुम्हाला 10% अमाऊंट जी आहे ती तुम्हाला द्यावी लागेल. तुम्ही 1 BHK बुक करा तर 2 BHK बुक करा. बुकिंग अमाऊंट ही 1 लाख रुपये असेल. ॲग्रीमेंटच्या आधी साधारणतः 10% अमाऊंट द्यावी लागेल. मोठी सांगायचं झालं तर 1 BHKसाठी तुम्हाला 6 लाख रुपयाची प्रोव्हिजन करावी लागेल आणि 2 BHKसाठी 8 लाख रुपयाची प्रोव्हिजन करावं लागेल. बाकी जेवढी अमाऊंट आहे ती बँक लोन इथं तुमची होऊन जाईल. आणि इथे शॉप पण अवेलेबल आहे, जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला. तर 300 स्क्वेअर फूटचं जर तुम्ही दुकान घेणार असाल इथे तर 50 लाखाच्या आसपास इथे तुम्हाला प्राईस पडेल दुकानाची. आणि दुकान घेण्यासाठी काही हरकत नाही, कारण दुकानाच्या समोरचा जो रोड आहे तो 12 मीटर म्हणजे 40 फुटाचा रोड आहे. आणि ह्या पूर्ण रेडियसमध्ये साधारणतः 2000 लोक राहतात, ज्यांना रोज ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यासाठी कुठेतरी दुकानात जावंच लागणार आहे. आणि जो धायरी फाटा आहे तो इथून साधारणतः 1.5 किलोमीटरवर असल्यामुळे एवढं लांब लगेच काही लोक जाणार नाही. त्यावेळेस दुकानाचं जे महत्त्व आहे ते निश्चित राहील. सो 300 स्क्वेअर फूटचं जे शॉप आहे ते 50 लाखापर्यंत इथे जात आहे. आणि एक बिल्डरचे सध्या एक ऑफर पण चालू आहे. समजा तुम्ही कुठेतरी जर रेंटच्या घरात राहत असाल, इथं 1.5 वर्षानंतर पजेशन आहे, तर 1.5 वर्षाचं जे काही रेंट आहे ते सुद्धा बिल्डर तुम्हाला ऑफर करतात आहे. आता ही ऑफर काय आहे हे जेव्हा तुम्ही साईटवर याल तेव्हा तुम्हाला जी बिल्डरची टीम आहे किंवा ज्यांनी हा फ्लॅट आपल्याला एक्सप्लेन केला मिस रुचिता मॅडम, त्यासुद्धा तुम्हाला समजून सांगतील. सो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून तर आम्हाला निश्चित कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा, जेणेकरून तुमचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी त्यांना घर बसल्या या प्रोजेक्टची माहिती मिळून जाईल. बाकी प्रत्येक गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी 7 ते या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ टाकत असतो. सो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन लावा, म्हणजे तुम्हाला नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ निश्चित बघता येतील. बाकी लवकरच भेटून नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.